लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद तर मिळतोय, पण दुसरीकडे यातील काही सीनवर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवलाय. छावा चित्रपटाबद्दल विचारल्यावर अभिनेता गश्मीर महाजनी याने त्याचं मत मांडलंय. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये गश्मीरनं तो स्वतः छत्रपती संभाजी महाराजांवर भव्य मराठी चित्रपट बनवणार असल्याचं म्हणाला. मी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली होती तेव्हा त्यावर काहीही कॉन्ट्रोवर्सी झाली नाही. एकाच चित्रपटात एकाच व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या व्यक्तिरेखा करणं ही मोठी रिस्क होती. त्यावर खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकली असती, पण प्रेक्षकांनी मोठ्या मनाने ते एक्सेप्ट केलं. एकही बोट उचललं गेलं नाही. त्यामुळे या भूमिका करतानाचा माझा अनुभव खूप छान होता. म्हणूनच मी पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर नक्की चित्रपट करणार यामध्ये वादच नाही. आणि तो चित्रपट मी मराठीतच करणार. तो मराठीतच भव्य दिव्य झाला पाहिजे. त्या भाषेची एक ब्युटी असते. तो दुसऱ्या भाषांमध्येही व्हावा यामध्ये काही वाद नाही, कारण तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. पण सबटायटल्ससह मराठी भाषेमध्ये सुद्धा एक चित्रपट बनावा, कारण ती त्यांची भाषा होती. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांवर मला एक चित्रपट करायचा आहे जो मराठीमध्ये भव्य दिव्य असेल. पण त्याची वेळ अजून यायची आहे, कदाचित 4-5 वर्षांनंतर, असं गश्मीर म्हणाला. दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या लेझिम नृत्याच्या सीनवर प्रेक्षकांचा आक्षेप होता. या वादादरम्यान लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट सुद्धा घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना वादग्रस्त सीन काढून टाकणार असल्याचं लक्ष्मण उतेकर म्हणाले होते. हो, ते आम्ही डिलीट करणार. त्याच्याबद्दलच राजसाहेबांनी तोच सल्ला दिलाय मला, आणि डेफिनेटली त्याच्या मागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हे नव्हतं, इंटेन्शन नव्हतं. पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचत नसतील किंवा नसले, तर डेफिनेटली, कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाहीये. तर अभिनेता गश्मीर महाजनीनं सांगितलेल्या या चित्रपटासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.